स्टार्ट. ओके. नमस्कार सर्वांना. आजच्या सेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी कौसर गवंडी. मी सांगली इथे असते. मी ॲज अ हाऊसवाईफचा रोल करतीये सध्या. तो सगळ्यात मोठा रोल आहे. त्यात बऱ्याचशा गोष्टी येतात असतात. फिटनेस फ्रेक आहे, बाकी घरची कामं असतात, बाहेरची कामं असतात. त्यामुळं मला वाटतं खूप मोठा रोल आहे तो माझा. त्यामुळे ते जबाबदाऱ्या पण भरपूर आहेत. आरामात होतंय, त्यामुळे मॅजिक व्हायला लागलंय. त्यामुळं इझिली होतंय. जरी अवघड वाटत असलं तरी ते इझिली होतंय. गुड. आजचा 21वा दिवस, भव्य दिव्य परिणाम. धड्याच्या नावातच त्याचं म्हणजे नाव वाचलं कीच लगेच चित्र येतात डोळ्यासमोर. म्हणजे जे जे प्रसंग आहेत, होणार आहेत, त्याचे काय परिणाम होणार आहेत ते दिसायला लागतात आपोआप. धड्याचं नाव वाचल्याबरोबरच कळते. तुम्ही जेवणापूर्वी ईश्वराचे आभार मानता, ठीक आहे. पण मी संगीत जलशाच्या आणि सांगीतिकेच्या आधी देखील ईश्वराचे आभार मानतो. नाटकाच्या आणि मूकनाटकाच्या आधी, पुस्तक उघडण्यापूर्वी, रेखाचित्र काढण्यापूर्वी, चित्र काढण्यापूर्वी, पोहण्यापूर्वी, तलवार चालवण्यापूर्वी, मुष्टियुद्ध खेळण्यापूर्वी, चालण्यापूर्वी, खेळ खेळण्यापूर्वी, नृत्य करण्यापूर्वी आणि खेळणी शाईत बुडवण्यापूर्वी ईश्वराचे आभार मानतो. जे.के. चेस्टरटन. आपण जी प्रत्येक कृती करतो तिचे चांगले परिणाम घडून यावेत असं आपल्याला वाटतं. गिल्बर्ट कीथ चेस्टरटन हा लेखक ही कोणतीही कृती करण्यापूर्वी त्याला हवा तसा हमखास चांगला परिणाम दिसून येण्यासाठी कृतज्ञतेच्या जादूचा वापर करताना दिसतो. इथे लेखकांनी सांगितलेलं आहे, जशा पद्धतीनं जे तुम्ही कुठलंही काम असू दे तुमचं, ते सुरू करण्यापूर्वी आधी कृतज्ञता व्यक्त करणं आणि त्याचे परिणाम चांगले व्हावेत ह्या दृष्टीनं आपण विचार केला पाहिजे. आणि मला वाटतं ते माझ्या हातून होत असते. जसं मी सकाळी उठल्याबरोबर आपण आभार मानतोच, आणि जसं आम्ही वॉकिंगला वगैरे जात असतो तेव्हा, किंवा अवघड असतो ज्या दिवशी की आजचा वर्कआउट अवघड आहे, खूप जास्त अवघड करायचंय, त्याच्यासाठी आधीच आम्ही कृतज्ञता व्यक्त करून, म्हणजे शूज घालण्यापासूनची जी कृतज्ञता आहे तिथून होत असते माझी तरी कृतज्ञता, की तिथून आभार मानले जातात. थँक्यू असं ते कंटिन्युअसली होतं. आणि ज्या पॉइंटला आपल्याला मला जेव्हा अवघड वाटत असते की हा तर इथून पुढं मला जरा दम लागणार आहे किंवा मी नाही करू शकत आहे, पण तिथं जेव्हा स्टार्टिंग पासून जर मी आभार मानत गेले तर ते मला इझिली होते. म्हणजे पेन वगैरे होत नाही आणि इझिली मी तो वर्कआउट, म्हणजे आताच्या नुसार माझे वर्कआउट खूप हार्ड आहेत, त्यामुळे मला ते जाणवते आता. पण त्याचा ह्या कृतज्ञतेशी खूप खूप रिलेट, म्हणजे खूप मोठा हे आहे, ते मॅजिकच आहे. जशी कृतज्ञता व्यक्त केली जाते तसे ते आपोआप होत जातात, म्हणजे इझिली गोष्टी होतात. हा झाला एका वर्कआउटचा भाग. त्यानंतर जसा मी घरी येऊन जसं कामाला लागते त्यात पण तिथं पण आभार मानले जातात. त्यामुळं तिथं पण माझी कामं फटाफट होत असतात. इव्हन छोटी छोटी गोष्टी असतात, त्यामुळं वाटतं की हे चांगलं व्हावं, ते चांगलं व्हावं, त्याचे परिणाम चांगले व्हावेत, म्हणून तिथं कृतज्ञता व्यक्त करणं ही सवय लागलेली आहे प्रत्येक गोष्टीसाठी. त्यामुळं खरंच ते एक मॅजिक आहे आणि ते सगळ्यांनी केलंच पाहिजे. पुढे, तुम्ही स्वतःशीच विचार करत असता अनेक वेळा हे चांगलं व्हावं असं मला खूप वाटतं, हे ठीक होईल अशी आशा करूया, माझं नशीब चांगलं असण्याची फार गरज आहे, या सर्व विचारातून तुम्ही प्रसंगाचे चांगले परिणाम घडावेत अशी आशा करता. पण आयुष्य असं काही योगायोगानं किंवा नशिबानं घडत नाही. या विश्वाचे नियम गणितीय पद्धतीनं शक्य तितक्या कौशल्यानं नियंत्रित केले जातात, ज्याच्यावर तुम्ही विश्वासानं अवलंबून राहू शकता. विमान चालवत असताना वैमानिक कधी भौतिकशास्त्राच्या नियमांनी नीट काम करावं अशी आशा व्यक्त करत नाही, कारण भौतिकशास्त्राचे नियम कधीच चुकत नाहीत हे त्याला माहीत असते. तुम्ही दिवसाची सुरुवात कधीच गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार किंवा आकाशात न तरंगता मला जमिनीवरच राहू दे अशी आशा व्यक्त करत नाही, कारण गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कधीच अयशस्वी होण्याची शक्यता नाही, हे तुम्हाला माहीत आहे. इथे काय सांगितले, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे.
कारण की आपण जेव्हा उठतो तेव्हा वाटत नाही की आपण हवेत तरंगतोय किंवा जमिनीपासून वर उडतोय वगैरे, असं काही नाही. त्याचा नियमच आहे तो गुरुत्वाकर्षणाचा, तो खालीच आपल्याला आकर्षून घेणार, हे इथे लेखिकेने सांगितलेलं आहे. तुम्हाला जर तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचे भव्य चांगले परिणाम दिसून यावे असे वाटत असेल, तर या परिणामांना नियंत्रित करणाऱ्या आकर्षणाच्या सिद्धांताचा तुम्हाला वापर करावा लागेल. भव्य परिणामांना तुमच्या आकर्षित करून घ्यायचे असेल, तर तशा विचार आणि भावनांचा तुम्हाला वापर करावा लागेल. आणि या भव्य परिणामांसाठी कृतज्ञता व्यक्त करणे हाच एक सोपा मार्ग असू शकतो. इथं आकर्षणाचा सिद्धांत खूप मोठा काम करतो, कारण की आपण जे आकर्षित करतो त्यानुसार सगळ्या गोष्टी होत असतात. तुम्ही चांगलं आकर्षण केलं तर चांगलं होईल, वाईट आकर्षण केलं तर वाईट होईल, निगेटिव्ह थॉट्स वगैरे असतील. पण आता जसं आपण मॅजिक मध्ये जास्त आता कृतज्ञतेमध्ये असल्यामुळे आकर्षणाचा सिद्धांत पण चांगलाच यूज होतोय त्याचा. त्यामुळं जे तुम्ही चांगलं हे कराल की तुमचे जे पुढचे जे प्लॅन्स आहेत, तुमचे पुढचे जे टार्गेट्स आहेत, त्याच्यामुळे त्याचे कसे परिणाम होतील, त्याच्यासाठी आत्ताच कृतज्ञता व्यक्त करणं महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी आत्ताच आभार मानणं महत्वाचं आहे, म्हणजेच त्यांचे परिणाम तुम्हाला भव्य दिव्य दिसणार आहेत. ही जादूच्या भव्य परिणामाची कृती म्हणजे जी गोष्ट चांगल्या प्रकारे घडून यावी असं वाटत आहे, ती घडण्यापूर्वी तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे. मग ती कामासंबंधीची बैठक असेल, एखाद्या नोकरीसाठीची मुलाखत असेल, परीक्षा असेल किंवा बोलणं असेल, मित्राला गाठायचं असेल किंवा सासूबाईंना भेटायला जायचं असेल. हे काही प्रसंग दिले आहे, ज्याचे परिणाम चांगले व्हावेत असं वाटत असल्याने ते घडण्यापूर्वी तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता. या जादूच्या परिणामाच्या कृतीचा उपयोग तुमच्या रोजच्या आयुष्यातील साध्या साध्या गोष्टीही चांगल्या प्रकारे घडून याव्यात यासाठी करू शकता. तुमच्या पाळीव प्राण्याला त्याच्या डॉक्टराकडे घेऊन जाणे, तुमची वैद्यकीय किंवा दंताची तपासणी करणे, ही काही त्याची उदाहरणे आहेत. घरातील लहान लहान कामं असतात, पण ती नीट प्रकारे होणं महत्वाचं असतं. अशा वेळी ती कामं नीट व्हावीत म्हणून कृतज्ञता व्यक्त करून तिच्या जादूचे भव्य परिणाम झालेलं पाहणे महत्वाचं असतं. हे आपण म्हणजे घरातली जी छोटी छोटी कामं आहेत त्यासाठी खूप महत्वाचं आहे हे. आपल्याला छोट्या छोट्या कामांचाच कंटाळा येत असतो, नाही जमत, आता राहू देच, वेळच नाही, असं आपण करत असतो. पण ह्याच्यासाठी आधीच आपण आभार मानले की माझं ते काम नीट झालेलं आहे किंवा त्याच्यासाठी मी थँक्यू आहे, त्यामुळे ते आपोआप कामं इझिली होतात. जरी तुम्हाला ते कंटाळवाणं वाटत असेल ना, तर ते इझिली होतात. त्यामुळं आभार मानणं किंवा कृतज्ञता व्यक्त करणं खूप महत्वाचं आहे, इथे लेखिकेनं सांगितलंय. कारण इलेक्ट्रिशियन, प्लंबर किंवा इतर काही दुरुस्त्या करणारे कामगार यांनी घरातील कामं नीट करणं हे किती महत्वाचं असतं हे आपल्याला प्रत्येकाला माहित आहे. कुटुंबानं एकत्र बाहेर जाणं, मुलांशी त्यांच्या वागण्याबाबत तुमचा चांगल्या प्रकारे संवाद होणं किंवा तुमच्या जोडीदाराबरोबर मन मोकळेपणानं बोलणं, या गोष्टी चांगल्या प्रकारे होण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याची कृती उपयोगी ठरते. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. मुलांशी बोलताना किंवा आपल्या मिस्टरांशी, नवऱ्याशी वगैरे बोलताना एखादं आपल्याला काहीतरी शेअर करायचंय, पण वाटतं, आपल्या मनात भीती वाटते की कसं सांगू, काय म्हणतील, काय नाही, असा किंवा त्यांचे काय येईल, रिॲक्ट काय करतील, ते नाही म्हणाले तर कसं होईल, हे आपण विचार करतो एक एकदा. पण नाही, त्याच्या आधी तुम्ही जर कृतज्ञता तिथं व्यक्त केली किंवा थँक्यू बोललं तर ते इझिली होते. याच्या आधी कसं होतं, मी जेव्हा काहीतरी करायचे, हा कशाला करतेस, आता काय करायचं आहे एवढी, असं व्हायचं. पण आता नाही, आता जेव्हा मी सांग हा करणार आहेस ना तू कर, असं ते इझिली होऊन जाते. म्हणजे मी कुठलेही काम असू दे, आता तू करणार आहेस ना, कर, काय प्रॉब्लेम नाही, कर म्हणतात. त्यामुळे इथं कृतज्ञता महत्वाची आहे. वाढदिवसाची भेटवस्तू किंवा वाढनिश्चयाची अंगठी किंवा विवाहाचा पोशाख, साडी यासारखी खरेदी करण्यापूर्वी तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली तर तिचा परिणाम खरेदी तुमच्या मनासारखी होण्यात घडून येतो. नवीन सेलफोन, नवीन गालिचा, पडदे घेण्यासाठी किंवा नूतनीकरण करणाऱ्या कंपनीकडे जाण्यापूर्वी तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली तर त्यांचे इच्छित परिणाम दिसून येतात. उपहारगृहात चांगली जागा मिळण्यासाठी किंवा रोजची पत्र चांगली येण्यासाठी, ईमेल चांगली येण्यासाठी किंवा वर्षाचा तुमचा कर